नमस्कार मंडळी, आजच्या जेवणात काय? आज आपण खानदेशी पद्धतीचं काळं मटण बनवणार आहोत, ज्यासोबत आपण तांदळाची भाकरी खाणार आहोत. तर चला बघूया आपण रेसिपी. अर्धा किलो आपण बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे, जे स्वच्छ धुवून घेतलंय. त्यामध्ये एक लिंबू पिळलाय, थोडंसं चवीनुसार मीठ घातलंय, थोडीशी हळद घातली आहे आणि छान एक जीव करून आपण अर्धा तासासाठी बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर कुकरला एक शिटी करून घ्यायची आहे, थोडंसं पाणी घालून. त्यानंतर बघूया आपण कोणकोणते खडे मसाले वापरतोय काळ्या मसाल्यासाठी. तर लवंग, दालचिनी, वेलची, छोटी वेलची, बडीशेप, धणे, खसखस, काळे तीळ, त्यानंतर दगडफूल, त्यानंतर स्टार फूल आणि थोड्याशा लाल मिरच्या छान भाजून तव्यात बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर कांदा, लसूण, खोबरं, मिरची, आलं हे सर्व गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. मग सगळ्याचं एक छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. हीच या आपल्या रेसिपीची खरी गंमत आहे, काळं मसाला म्हणजेच काळा वाटण. तर चला बघूया आता फोडणी. मग आपण तेल गरम करून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण छान परतून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. मग थोडंसं आपण हिंग घालणार आहोत, जेणेकरून पोटाला मटण बाधू नये. त्यानंतर चवीनुसार मसाला घालायचा आहे. जितकं तुम्हाला तिखट हवं असेल तितकाच मसाला घाला. आणि मग जे आपण बॉईल केलेलं मटण आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक छान झाकण देऊन वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि तयार आहे आपलं काळं मटण. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.